नमस्कार. हाय नमस्कार. मी स्नेहा. क्या तू स्नेहा आहे का? तू क्या आहे तू कोण आहे? तू तो आहे तू कोण आहे? म्हण मी. मी सत्या तू सच्ची आहे. मग म्हण मी सच्ची. मी सच्ची तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? ठीक आहे. ठीक आहात ना तुम्ही? बघा, तुमच्याकडनं माझ्या सचिने सांगितलं सर्वजण ठीक आहात, मस्त आहात, मजेत आहात, आनंदात आहात, हो ना पिल्लू? हां आणि आम्ही तर खूपच हॅपी आहोत. तू हॅपी आहे की नाही? हां का हॅपी आहेस तू? कोण आलं तुझ्याकडे? कोण आलं? तू मी कोण आहे ग? आतू आणि ही कोण आहे ग? आतू दीदी तुला आरू दीदी आवडत नाही ना? आरती मी आवडते. नाही म्हण आणि मला तुम्ही शैलजा आवडता. मला लव यू. मला हगी पाहिजे. चिव मला हगी पाहिजे. चल आता मला हगी दे. तो आतूचे बाळा आहे. कोणाचे बाळा आहे? तुम्हाला हा एवढा सर्व पसारा दिसत आहे बघा. इथे कूलर काढलेला आहे दुरुस्त करायला, ते तसंच ठेवलं. मागे सोलारचे पॅनल्स आहेत आणि एक सोबत दोन तीन साईड जो आहे तो गाडीचा आवाज, एक सोबत दोन तीन साईड त्याच्या ज्या आहेत, म्हणजे काम चाललेलं आहे. त्यामुळे काही सामान इथे आहे, काही गोडाऊनमध्ये आहे, काही ऑफिसमध्ये आहे आणि काही साईटवर पोचलेलं आहे. इतका बिझी आहे. हो ना चिऊ? बाबा किती बिझी आहे की आम्हाला तो बाहेर फिरायलाही नाही नेत आहे. त्याने आम्हाला प्रॉमिस केलं होतं. कुठं न्यायचं प्रॉमिस केलं होतं? फिरायला. त्याने आम्हाला फिरायला न्यायचे प्रॉमिस केलं होतं आणि तो आम्हाला हॅपी टाईमला घेऊन जाणार होता. पण कुठेच नाही. पण बाबा कशा आहे? बिझी आहे. कशा आहे? चिजी नाही. चीजी बाबा चीजी आहे. कसं आहे बाबा? कसं आहे? बापरे. बाबाला दाखवू का हा व्हिडिओ? मारेल ना. बाबा बिझी आहे म्हणा माझा. चला, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळ झाली आमची. सकाळी काकू येत असतात बघा दूध घेऊन. आणि मी माहेरही होती ना, म्हणजे लग्नाच्या आधी, तरी हे दूध मीच घेत होती. आणि आत्ताही इतकं छान वाटतं माहिती आहे का? ह्या गोष्टी जेव्हा रिपीट होतात ना, तेव्हा खूप मस्त वाटतं. आणि आता इकडे बघा, आईची सकाळी गार्डनिंगच्या कामांची सुरुवात झालेली आहे. काही नाही, तेच आपलं नेहमीचं, सुकलेली पानं काढायची, थोडीफार जिथे गरज आहे तिथे कटिंग करा, प्रुनिंग करा, असं तसं. आणि आज मी असल्यामुळे तिलाही ना जरा जास्त उत्साह येत होता या कामाचा. आणि प्रत्येक झाड ती कसं काय करायचं किंवा म्हणजे प्लॅनिंग भरपूर माहिती आहे का? आता उन्हाळा असल्यामुळे तर काही जास्तीचे कटिंग प्रुनिंग करू शकत नाही. म्हणजे करता येतात, पण काय होतं मग त्या कटिंग जर लावायच्या असल्या तर मात्र प्रॉब्लेम होतो. कारण उन्हाळ्याच्या फार कमी कटिंग जगतात. आणि आई तर म्हणजे अकोल्यात आहे प्रॉपर आणि तिथे प्रचंड ऊन असतं आणि त्यामुळे त्या कटिंग जगणं शक्यच नाही. त्यामुळे जे आहे मग आता हा मोर जो दिसतोय तुम्हाला, याची कटिंग करायची आहे. त्यानंतर बरेचसे प्लांट आहेत ज्यांची आता अर्जंटली जे आहे कटिंग करायची आहे, पण त्या कटिंग ग्रो आता होणार नाहीत, म्हणून जे आहे आई थांबलेली आहे. आता हे दिसतंय तुम्हाला इथे ट्रँगल हर्ट. उन्हामुळे बघा पूर्ण रेड झालं आहे ते, आणि त्याला ना फुलं धरलीत आणि आई तेच मला दाखवत होती. कारण माझ्या ट्रँगल हर्टला आत्तापर्यंत एकही फूल कधी आलेलं मी बघितलं नाही. इव्हन तिच्याकडे ना स्पायडर प्लांटला सुद्धा छोटी फळं आलेली होती आणि सोबतच त्यामध्ये बियाही तयार झालेल्या होत्या. आणि सो त्या गोष्टी माझ्यासाठी खरंच नवीन होत्या. मी ट्रँगल हर्टची फुलं किंवा स्पायडर प्लांटच्या बिया किंवा फळं म्हणा कधी बघितल्या नव्हत्या. सो ते सर्व ती इथे मला दाखवत होती. आणि हे आई लोकनं म्हणजे काय कोणत्या गोष्टी सांभाळून ठेवतील, जपून ठेवतील, काही सांगता येत नाही. हे माझी आरू अगदी 2-2.5 वर्षाची असेल तेव्हा मी आईकडेच असताना ना तिने मुलांना खेळताना बघितलं होतं आणि तिचं चाललेलं, मामा मलाही अशा कंच्या हव्यात. सो मी तर नाहीच म्हणत होती बाबा, खूप भीतीनं, म्हणजे तोंडात घातलं तर वगैरे.
पण आईचं म्हणणं होतं आम्ही आहोत ना एवढे जण इथे लक्ष ठेवायला. सो मंगेश घेऊनही आला होता आणि तसंच होतं आधी. म्हणजे आरोहीच्या तोंडातून फक्त निघालं पाहिजे की लगेच तिच्यापर्यंत पोहोचायचं. आणि आणखी एक की आपण ज्या काही गेम खेळलो, खेळ खेळलो ते आपल्या मुलांनाही समजली पाहिजे, असं जे आहे आरोहीच्या मामाचं होतं. सो ती आता पिहूला खेळायला दिलं. आता त्याला तर काही कंचे खेळता येत नाही म्हणून आरोहीला सांगितलं त्याला समजून सांग. त्यानंतर आम्ही आता किचनमध्ये निवांत बसून आहोत. मस्त पप्पा, दिव्या, आई, म्हणजे आई जे आहे स्वयंपाकाचं ब्रेकफास्टचं तिचं काम चाललेलं, दिव्या पूजा करते आहे, पप्पा आणि आम्ही तिघंजणं गप्पा मारतो फक्त. आणि आईला म्हटलं दे, मी बसल्या बसल्या कोथिंबीर तरी तेवढी तुझी निवडून देते. आणि एवढी कोथिंबीर माझ्या घरी निवडायला मला जास्तीत जास्त म्हणते आहे मी, जास्तीत जास्त 5 मिनिट लागले असते. तर इथे मी 15 मिनटापासून ही कोथिंबीर अशा प्रकारे जी आहे निवडत आहे. आणि त्यामुळे सर्वजण मला इथे हसत होते. भरपूर मस्त गप्पा गोष्टी केल्या, ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आता चाय. म्हणजे ज्या काही चांगल्या सवयी तुम्ही नेहमी माझ्या घरी माझ्याकडे माझ्यामध्ये बघताना त्या इथे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. इथे लेट उठायचं, म्हणजे उठलं तरी पडून राहायचं, आळस करायचं, फक्त खायचं बसायचं. घरी चहा पित नाही पण इथे चहा प्यायचा आणि सर्वांना त्रास द्यायचा, असं जे आहे माझं सर्व रुटीन असतं. आता पप्पांनी अंग टाकलं होतं बघा इथे आणि मी मात्र त्यांना इथे इरिटेट करत होती. त्यांना म्हटलं झोपायचंच नाही. आणि झोपायचं नाही म्हटलं की मग त्यांचं असतं मी काय करू, मग ते मोबाईल घेऊन बसतात आणि त्यांचं पाहून मग असं आरोही मोबाईल घेऊन बसते. आता नेमकं रागवायचं कोणाला हे कळत नाही. कारण आरोहीला रागवलं तर ती म्हणते बघ ना आप्पाजीसुद्धा मोबाईल घेऊन बसलेले आहेत. सांगा आता काय करायचं खरंच. आणि आता इतकं ऊन वाढलं आहे ना अकोल्यात, काय सांगू. म्हणजे कूलरशिवाय झोपणं शक्यच नाही. म्हणून आज त्याच्याकडे खरं तर वेळ नसतो पण त्याने वेळात वेळ काढून बघा आज कूलर स्वच्छ केला. आणि त्याची ही सर्व कामं चाललेली तर इथे सचीची आमची लुडबुड चाललेली होती की तू तुझी गाडी वॉश केली तर मलाही माझा घोडा वगैरे वॉश करायचा. आणि त्यात ती ओलीही झाली म्हणून तिला ना इथे जरा बिझी केलं. तिला ना जरासा साबुदाणा दिला आणि तिला म्हटलं चल तुला हे सर्व साबुदाणा मोजायचं आहे. तिला खरं तर 10पर्यंतच काउंटिंग येते पण तेच रिपीटली म्हणून जे आहे तिचं इथे काउंटिंग चाललेलं. पण इतकी मस्त बिझी झाली ना ती इथे. खरंच मुलांना मोबाईलपासनं किंवा जी ती रिकामी कामं करतात ना त्यापासनं डायव्हर्ट करायचं असेल तर मग हे असे छोटे मोठे गेम किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण देऊन त्यांना काउंटिंग वगैरे करायला लावू शकतो. म्हणजे काय होतं ते बिझीही होतात आणि आपोआप त्यांचं काउंटिंग वगैरे जे आहे ना ते स्किलही सुधारतं. इकडे मी चिवला काउंटिंग शिकवत आहे आणि इकडे मंगेश जो आहे आरोहीचा अभ्यास घेतो आहे. त्याने तिला फक्त 10 एक्झाम्पल्स दिली होती सॉल्व करायला मॅथची आणि तिची सारखी मस्ती चाललेली म्हणून तो आता चिडलेला होता आणि त्याचं चाललेलं तू काहीही कर पण 5 मिनिटात मला आता हे सर्व सॉल्व करून दे. आणि आरोहीची मात्र आरडाओरड चाललेली. मी ती व्हॅकेशन्स एन्जॉय करायला आली मामा, अभ्यास करायला आलेली नाही. पण त्याचं म्हणणं होतं तुझे क्लासेस चाललेले आहेत ना मग तुला अभ्यास करावाच लागेल. आणि इतकं बिझी असून तो रोज तिचा मॅथ्सचा अभ्यास घेतोय आणि त्यामुळे मी तर इतकी बिनधास्त आहे ना की काय सांगू. खरंच मी ना या बाबतीत खूप लकी आहे. मी माहेरी आली ना म्हणजे कामाचं तर बरं टेन्शन कुणालाच नसतं माहेरी आल्यावर. पण मला माझ्या मुलांचंही टेन्शन नसतं. सोनू माझ्या मुलांची खायची प्यायची मस्त काळजी घेते. आई पण खूप छान सांभाळते आणि अभ्यास माझा भाऊ घेतो. मला ना घरी गेल्यावर आधी माझं वजन चेक करावं लागेल कारण इथे कंटिन्युअसली भूक असो नसो काही ना काही खाणं चाललेलं असतं. पप्पा बाहेर गेले की ते काहीतरी घेऊन येतात, मंगेश बाहेर गेला की तो काहीतरी घेऊन येतो आणि असं जे आहे मग काही ना काही खाणं चाललेलं. आणि आता तर चालली आहे आमची आईस्क्रीम पार्टी. त्यानंतर छान आराम केला आणि पुन्हा दारावर जो आहे उसाचा रस विकणारा आला. सो सोनूने जे आहे हा उसाचा रस घेतला. आता ना शारदीय नवरात्र बसलेलं आहे बघा आणि त्यानिमित्त आमच्या घराजवळ एक दुर्गा देवीचं मंदिर आहे आणि तिथं ना गायत्री होम वगैरे जे आहे ती पूजा आहे आणि त्या पूजेमध्ये सोनू आणि मंगेश बसणार आहेत. सो त्यासाठीच मी तिथे तिला रेडी करून देत होते. ॲक्च्युली रेडी तिची तीच झाली पण तेच मग साडीच्या प्लेट्स वगैरे वगैरे जे आहेत ते फक्त मी इथे तयार करून देत होते. आणि किती गोड दिसते आहे ना बघा.
मग सांग ना माझं नाव काय आहे? आई. अजून माझं नाव काय आहे? नाही, माझं नाव ते तर मम्मीला नाव ठेवलं आपण. माझं नाव काय आहे? आतू. काय आहे माझं नाव? स्नेहा. आणि इथे काय ठेवलं तू? खरंच मी नेहमी म्हणते बघा, एक तरी लेक असायलाच पाहिजे. सोनूने जेव्हापासनं ना ते पातळ घातलं, ती रेडी झाली तेव्हापासनं शिवला इतकं कौतुक तिचं. तुझं नाव काय आहे? म्हणजे असं सॉन्ग सांगितलं एकदा, सुंदरी सुंदरी, आणि ती कंटिन्युअसली तिच्या मागे म्हणजे फिरत होती ते सॉन्ग म्हणत म्हणत, आणि इतकं क्यूट वाटत होतं ना ते सर्व. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर इतकी करावं. मजा असते दारावर. जितके काही फेरीवाले येतात मस्त, त्यांच्याकडनं आम्ही काही काही नुसतं खायची कामं करत असतो. बघा, आज रंगीत गोलेवाला आलेला आहे, कुल्फीवाला काय, आईस्क्रीमवाला काय, त्यानंतर पाणीपुरी, फ्रूट्स, आणि हां आज तर काय उसाचा रस पण पिला. आज खाऊन खाऊन नुसतं आमचं पोट फुटणार आहे. उन्हाळा म्हटलं की रंगीत गोल्याची आधी आठवण येते. आमच्या कॉलनीमध्ये कोणतेच फेरीवाल्यांना म्हणजे अलो नसतं फिरणं, त्यामुळे दारावर काहीच मिळत नाही. पण इथे ना सर्व गोष्टी दारावर मिळतात आणि त्यामुळे म्हणजे भरपूर गोष्टी खायलाही मिळतात. आज तर दिवसभर कोणी ना कोणी फेरीवाले चाललेलेच आहेत आणि असा एकही फेरीवाला आज मात्र आम्ही सोडलेला नाही. जे जे दारावर आलं ते सर्वच इथे आम्ही खाल्लं आणि खरंच भरपूर मजा म्हणजे खाण्यापिण्याची तरी भरपूर मजा केली आज. बरं चला आता, सोनू मस्त रेडी झाली होती, बघितलंच तुम्ही, आणि तिच्यासोबतच आज माझा भाऊ पण बघा काय मस्त रेडी झालेला आहे आणि दिसत पण बघा दोघंही खरंच खूप छान दिसत आहेत. आणि त्यानंतर आत्ता ते निघालेले आहेत पूजेसाठी आणि त्यांच्या मागे आमचा टास्क असणार आहे मोठा, तो म्हणजे चिवला शांत ठेवण्याचा. एरवी ना ते कुठेही गेले तर ती त्यांच्यासोबत जायला कधीच हट्ट धरत नाही, पण इतके छान रेडी होऊन जात आहेत त्यामुळे तिला माहीत आहे कुठेतरी छान कार्यक्रम वगैरे आहे, म्हणून आज ती रडत होती. पण म्हणजे जितक्या जोरात रडली ना ती, तितक्याच पटकन जी आहे शांतही झाली. ती मस्त खेळायला लागली. त्यानंतर आईचं इथं वाळवणीचं जे आहे काम चाललेलं, बरेचसे पदार्थ तिचे बनवून झाले आणि तिनं वर्षभराची लाल मिरची पावडर पण घरीच बनवून ठेवत असते आणि इथे तिची नाकं तोडणं वगैरे चाललेली. नको इथे चिवला सुद्धा आईची मदत करायची होती आणि तिची सततची गडबड चाललेली, म्हणून मी तिला घेतलं आणि मामीकडे आले. सो मामा बोललेत बघ न जाऊन आणखी 1-2 केळं पिकली असतील ती आण आपल्यासाठी तोडून. सो तेच माझं इथे चाललेलं होतं आणि खरंच 2 केळं मस्त पिकली होती. सो ती मी तोडली आणि पुन्हा एकदा सांगते, म्हणजे आपण मार्केटची केळं आणतो खातो ना, त्याची टेस्ट आणि घरी असं ऑर्गॅनिक जे झाड असतं त्याची जी केळं असतात, झाडावर पिकलेली केळं, त्याची टेस्ट खूप जास्त फरक असतो. आकारही या केळांचा मोठा आहे आणि टेस्टबद्दल तर म्हणजे कायच सांगू तुम्हाला, खूपच गोड लागतात. सो आम्ही सर्वांनी मस्त केळं एन्जॉय केली. त्यानंतर तेच मामीसोबत गप्पा गोष्टी केल्या बऱ्याच वेळपर्यंत. तेवढ्यात सोनू आली आणि मस्त धूपबत्ती वगैरे दिली तिने आम्हाला आणि त्यानंतर जे आहे पुन्हा पाणीपुरीवाला आला. चला आता, म्हणजे तुम्हीही म्हणाल बाई गं ही बाई कितीकच खाते, पण आता दारावर येतातच तर मग खावंसं वाटतं आणि पाणीपुरी तर कोणच सोडेल नाही का. बरं सोडलीही असती, पण माहीत आहे का काय होतं, म्हणजे मंगेश जबरदस्तीही भरपूर करतो आणि आज तर पाणीपुरीवाल्याला त्याने चौकातून बोलवून आणलेलं, अगदी आम्हाला विचारलंही नाही. आणि आज आमचं दिवसभराचं काही ना काही सतत खाणं चाललेलं, त्यामुळे आज पोटात जागा नव्हती, पण तरी जबरदस्तीने इथे आम्ही थोडीफार पाणीपुरी खाल्ली. आणि त्यानंतर माहिती आहे का 10 वाजले होते, वातावरण मस्त थंड होतं, शांत होतं, म्हणून बाहेर इथे बसलो तर पुन्हा मामे भाऊ आला शुभम आणि तो आईस्क्रीम घेऊन आला. मग काय, चला आता आम्ही आमची आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. मस्त गेला आजचा दिवस, खात पीत आणि भरपूर मजा आली. सो चला या छान दिवसासोबत आजच्या व्हिडिओचाही शेवट करते. बाय, टाटा.